present over here. जसं की तुम्हाला मॅमने ऑलरेडी सस्टेनेबिलिटीबद्दल किंवा आजच्या अवेअरनेसबद्दल एक्सप्लेन केलं. सो त्याच गोष्टीला आम्ही पुढे नेत आहोत. सुरू करण्याच्या आधी एक सोपासा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी. आज तुमच्यापैकी किती असे जण आहेत ज्यांनी प्लास्टिकचा वापर केला असेल? बॅग झाली, बॉटल झाली, फूडचे रॅपर्स वगैरे झाले. ओके. Don't worry, we are with you. Have you ever thought where does this all waste go? तर आपण बघतो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो. तर हे प्लास्टिक डिकम्पोज करता येत नाही. ते अशाच प्रकारे आपल्या नदी, नाले, समुद्रांमध्ये जाऊन राहतं आणि ज्याच्यामुळे खूप जास्त वेस्ट तयार होतो. तर तुम्हाला आतापर्यंत एवढं तर समजलं की आम्ही इथे सस्टेनेबिलिटी विषयी सांगायला आलेलो आहे. तर सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता, की आपण जे नॅचरल रिसोर्सेस यूज करतो आत्ताच्या काळामध्ये ते आपल्या नेक्स्ट जनरेशनला पुरले पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना खूप जपून यूज केलं पाहिजे. तर आता एक छोटासा प्रश्न. तुमच्यापैकी किती लोक आहे जे की आपला फॅन, लाईट यूज करून बटन बंद करून ठेवता? तर सर्वच करता. ही पण एक छोटीशी शाश्वत असणारी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण आपलं फ्युचर सिक्युअर करू शकतो. शाश्वतता म्हणजे काही मोठं नाही, ते एकदम छोट्या आपल्या ज्या दैनंदिन कार्यक्रिया आहेत त्यांना आपण एकदम जपून करायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ज्या वॉटर बॉटल्स वापरतो त्या आपल्या रियुजेबल असल्या पाहिजे, प्लास्टिकच्या खूप कमी वापरल्या पाहिजे. त्यानंतर तसेच जे प्लास्टिकचे बॅग्स वगैरे असतात ते सोडून आपण कागदी बॅग्स किंवा दुसऱ्या बॅग्स ज्या आपल्याला युजेबल असतील पुढे त्या पण आपण वापरल्या पाहिजे. आणि जे आपले लाईट आणि पाणी आहे ते पण आपण सेव्ह केलं पाहिजे. जसं की याने सांगितलं की सगळ्यात छोटा किंवा सगळ्यात सोपं उपाय जे राहणार की तुम्ही आजकाल जे प्लास्टिकचे बॅग्स वगैरे यूज करतात त्याच्याऐवजी क्लॉथ बॅग्स यूज करायला स्टार्ट केलं तर त्यानेही खूप मोठा डिफरन्स येणार. जर तुम्ही दिवसाला एक बॉटल वाचवत असाल तर ते 365 बॉटल्स होतात पूर्ण वर्षात. जर एका क्लासमधून एक मुलगा एका दिवसाला एक बॉटल वाचवतोय तर अशा प्रकारे पूर्ण क्लास मिळून युनिटीने खूप जास्त प्लास्टिक वेस्ट होण्यापासून वाचू शकतो. तर ठीक आहे, चला मला सांगा की तुमच्यापैकी किती जण आजपासून प्लास्टिकचा यूज कमी करतात? ओके. सो आम्हाला ह्या गोष्टीसाठी फक्त थोडेसे जणांनी हवे, आम्हाला सगळेच हवे. तर सगळेजण हात नाही वर करू शकणार? प्लास्टिक तरी पण सगळ्यांनी प्लास्टिक वापरणारी We need millions of people who do it imperfectly. ओके. सो एक आपण सगळे सोबत बोलूया. Small steps today, big change tomorrow. तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे?